नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, कंबाईनच्या मुख्य परीक्षेची तयारी तुम्ही सध्या आता करत असाल आणि या कंबाईनच्या मुख्य परीक्षेसाठी तयारी करत असताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून आपल्याला हे नेमकं समजतं की या टॉपिकशी संबंधित कोणकोणते प्रश्न आयोग या ठिकाणी विचारत असतो आणि त्यानुसार आपण आपल्या अभ्यासाची रणनीती इथे या ठिकाणी आखण्याचं प्लॅनिंग देखील या ठिकाणी करत असतो. आणि म्हणून मग आजच्या या सेशनमध्ये एक अत्यंत महत्वाचा 2023 चा संयुक्त मुख्य परीक्षा गट ब चा पेपर जो मी तुम्हाला इथे या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. हा पेपर 5 नोव्हेंबर 2023 ला या ठिकाणी झालेला आहे आणि यामध्ये आपल्याला संयुक्त गट ब जो आहे मुख्य परीक्षा, तर त्या संयुक्त गट ब च्या मुख्य परीक्षेमध्ये इतिहास विषय जो आहे, तर त्या इतिहास विषयाशी संबंधित कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत, तर त्या प्रश्नांची चर्चा आजच्या या सेशनमध्ये या ठिकाणी करायची आहे. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, की मुख्य परीक्षेला इतिहास या विषयामध्ये 10 प्रश्न या ठिकाणी विचारले असतात आणि आयोगानं जो काही सिलेबस दिलेला आहे, तर त्या सिलेबसशी संबंधित त्या ठिकाणी हे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. आणि म्हणून मग आधी आपण तो सिलेबस काय आहे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन देखील या ठिकाणी पाहायचे जेणेकरून आपला मुख्य परीक्षेला जास्तीत जास्त स्कोर इथे या ठिकाणी येईल. तर मित्रांनो, सुरू करूया आजचं महत्वाचं सेशन. तर लक्षात घ्या, या 2023च्या पेपरमध्ये जर आपण बघितलं तर लक्षात घ्या, 71 पासून ते साधारणतः प्रश्न विचारलेले आहेत. 71 ते 80 पर्यंतचे जे प्रश्न आहेत ते इतिहास या घटकावर विचारलेले आहेत. तर हा एक त्यातला 71वा प्रश्न जो आहे तो आपण इथे या ठिकाणी पाहूया. त्याशी संबंधित महत्वाचे मुद्दे जे आहेत ते आपण इथे या ठिकाणी डिस्कस करूया. बघा, हा एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. 71वा प्रश्न आहे आणि ज्यामध्ये इथं विचारलेले आहे, खालील विवरणावरून क्रांतिकारक ओळखा, अशा प्रकारचा प्रश्न इथे या ठिकाणी विचारलाय. म्हणजे नीट समजून घ्या, की क्रांतिकारी चळवळ जी आहे, तर त्या क्रांतिकारी चळवळीवर प्रश्न विचारलेले आहेत लक्षात घ्या. आणि त्यामुळं ही क्रांतिकारी चळवळ हा आपल्या अभ्यासातला महत्वाचा घटक हा इथे या ठिकाणी असला पाहिजे. पण क्रांतिकारी चळवळीवर आपण कोणकोणत्या क्रांतिकारी चळवळीवर अभ्यास करायचा? त्यातल्या त्यात खास करून महाराष्ट्रातली क्रांतिकारी चळवळ जी आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. परंतु लक्षात घ्या, क्रांतिकारी चळवळ जर आपण बघितलं तर ती एकमेकांशी कनेक्ट असणारी क्रांतिकारी चळवळ आहे. म्हणजे आपण पाहू शकतो असं क्रांतिकारी चळवळीला तुम्ही बायफर्गेशन करू शकत नाही, की राष्ट्रीय स्तरावरची, महाराष्ट्रातली आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल लेव्हलची. असं बायफर्गेशन तुम्हाला करता येत नाही. कारण एकमेकांची सांगड घातलेली ही सगळी क्रांतिकारी चळवळ दिसते. म्हणजे महाराष्ट्रातले अनेक क्रांतिकारी हे राष्ट्रीय क्रांतिकारी चळवळीमध्ये सहभागी झालेले आहेत. काही लोक इंटरनॅशनल म्हणजेच भारताच्या बाहेरच्या क्रांतिकारी संघटना होत्या. त्यामध्ये पण या ठिकाणी महाराष्ट्रातले लोक सहभागी झालेले आहेत. आणि म्हणून मग आपल्याला क्रांतिकारी चळवळ म्हटलं तर बंगाल प्रांतातील क्रांतिकारी चळवळ, महाराष्ट्रातली क्रांतिकारी चळवळ आणि त्याचबरोबर भारताच्या बाहेर जसं की लंडनमध्ये, अमेरिकेमध्ये, त्याचबरोबर या ठिकाणी फ्रान्समध्ये. तर या ज्या काही अ, क्रांतिकारी चळवळ आहे, तर त्याचा समग्रपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. आता बघा, हा एक प्रश्न विचारला की खालील विवरणावरून क्रांतिकारक ओळखा, या पद्धतीचा प्रश्न आहे. बघा, इथं दिलेलं आहे 4 सेंटेन्स दिलेले आहे आणि त्यामध्ये खाली तुम्हाला इथं पर्यायी दिलेले आहेत. तर बघा, पुणे जिल्ह्यात गदर पक्षाचे ते प्रमुख कार्यकर्ते होते. काय म्हटलेलं आहे? पुणे जिल्ह्यातील गदर पक्षाचे ते प्रमुख कार्यकर्ते होते. म्हणजे गदर पक्ष जो आहे, तर या गदर पक्षाशी संबंधित इथे या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे. अ, आणि ते जे क्रांतिकारक आहे खास करून पुण्यामधले आहे असं म्हटलेलं आहे. मेकॅनिकल इंजिनिअरचे शिक्षण घेण्यासाठी ते अमेरिकेला गेले. लाहोरच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली आणि त्याचबरोबर लाहोर कटात त्यांचा सहभाग या ठिकाणी इथं राहिलेला आहे आणि त्यांना फाशीची शिक्षा कुठं दिली तर ते लाहोरच्या तुरुंगामध्ये दिली. या पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, हे लक्षात घ्या. आता पर्यायामध्ये जर आपण बघितलं तर पर्याय काय आहे ते आपण त्या ठिकाणी पाहून घेऊया. पर्यायामध्ये म्हटलेले आहे शिवराम राजगुरू, विष्णू गणेश पिंगळे, त्याचबरोबर सेनापती पांडुरंग बापट आणि अनंत लक्ष्मण कान्हेरे, अशा प्रकारचा हा प्रश्न आपल्याला इथे या ठिकाणी दिसून येतोय. आता बघा, हा प्रश्न विचारलेला आहे आणि याच्यामध्ये पुणे जिल्हा खास करून इथं सांगितलेला आहे. आता बघा, इथं तर आपल्याला माहिती असेल की अनंत लक्ष्मण कान्हेरे हे नाशिक कटाशी संबंधित आहे आणि म्हणून ते कुठले आहेत तर ते नाशिक मधले आहेत लक्षात घ्या.
नाशिक कटातील संबंधित आणि त्यामुळे ते नाशिकमधले आहेत. सावरकर जे होते, तर सावरकरांचे कार्यकर्ते या ठिकाणी राहिलेले आहेत. अनंत लक्ष्मण कानडे. आपल्याला माहिती आहे यांनी जॅक्सनची हत्या ही त्या ठिकाणी केलेली आहे. नाशिकमध्ये जो बदनाम जो बदनाम कलेक्टर होता, ज्याने या ठिकाणी बाबाराव सावरकर आणि अभिनव भारतच्या कार्यकर्त्यांना अटक केलेली होती. तर त्या जॅक्सनची हत्या जी आहे, ही या ठिकाणी अनंत लक्ष्मण कानडे यांनी या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. ठीक आहे, म्हणजे ते नाशिकच्या या ठिकाणी आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. आता सेनापती बापट, शिवराम हरी राजगुरू आणि विष्णू गणेश पिंगळे यांचं पुण्याशी कनेक्शन या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न लक्षात घ्या, तुम्हाला पाठांतर करून सॉल्व्ह करायचे नाही. थोडंसं चौकस बुद्धीच्या आधारावर किंवा बुद्धीला ताण देऊन तुम्हाला त्या प्रकारचा प्रश्न सॉल्व्ह करावा लागणार आहे. आता बघा शिवराम हरी राजगुरू. राजगुरू जर आपण बघितलं तर राजगुरू हे भगतसिंगच्या सोबत त्या ठिकाणी काम करताना दिसून येतात. ठीक आहे ना. भगतसिंग जो आहे तर त्या भगतसिंगच्या सोबत हे राजगुरू या ठिकाणी काम करताना दिसतात. आता भगतसिंगची जी संघटना होती, त्या संघटनेचं नाव आहे आपल्याला माहिती आहे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन त्या संघटनेमध्ये ते राजगुरू या ठिकाणी राहिलेले आहेत. ठीक आहे ना. पुण्याचे होते मात्र ते एच-एस-आर-ए मधले एच-एस-आर-एचे या ठिकाणी कार्यकर्ते होते. आता इथं विचारलेला आहे गदर पक्ष. मग त्यामुळं हा शिवराम राजगुरू यांचा पण प्रश्न इथे या ठिकाणी समाप्त होतोय. म्हणजे यांचा संबंध राहत नाही आणि त्यानंतर उरतात कोण? तर सेनापती बापट आणि त्याचबरोबर विष्णू गणेश पिंगळे. आता इथे प्रश्नामध्ये दिलेलं आहे त्यांना फाशी दिली. तर मला सांगा सेनापती बापटांना फाशी दिली का? तर नाही. सेनापती बापट देश स्वतंत्र झाल्यानंतर पुण्याच्या शनिवार वाड्यामध्ये त्या राष्ट्रीय ध्वज इथं फडकावतायत. आहे की नाही? त्यामुळे सेनापती बापट यांचा पण संबंध नाही. तर त्यामुळे उत्तर काय आपलं राईट आहे त्यामध्ये गणेश विष्णू पिंगळे हे उत्तर आहे. आता बघा जनरली हे लक्षात ठेवा, की एलिमिनेशन मेथड जर तुम्ही प्रत्येक प्रश्नामध्ये जर लावली, तर त्या त्या मेथडच्या नुसार तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत सहजरित्या पोहोचता येतं. त्यामुळं एलिमिनेशन मेथड ही खूप महत्वाची आहे. प्रत्येक घटकामध्ये ती लावली पाहिजे, जी आता मी तुम्हाला इथं एक्सपेरिमेंट करून दाखवलेले आहे. तर विष्णू गणेश पिंगळे हे याचा राइट आन्सर आहे. आता विष्णू गणेश पिंगळे यांच्याबद्दल काय बरं इन्फॉर्मेशन? तर येस, पुण्यामधले होते. आता हे तर लाहोर तुरुंग जे आहे किंवा लाहोर कट जो आहे तो काय नेमका होता? तर लक्षात घ्या, पंजाब आणि लाहोर हा जो भाग आहे, पंजाब आणि त्याचबरोबर लाहोर हा जो भाग आहे, तर त्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं ब्रिटिश सत्ता उलथवून टाकण्याचा प्लॅन इथे या ठिकाणी आणला आणि एतद्देशीय भारतीयांची अ, पर्यायी सरकार इथे या ठिकाणी निर्माण करण्याचा प्लॅन इथे या ठिकाणी आखला होता. तर हा पंजाब लाहोर कटामध्ये जो 1915 ला झाला लक्षात घ्या. त्यावेळेस पहिलं महायुद्ध सुरू झालेलं होतं. 1915चा हा कट आहे लक्षात घ्या. तर या कटामध्ये आपल्याला पाहायला भेटतं रासबिहारी बोस आणि त्याचबरोबर विष्णू गणेश पिंगळे हे दोघंही या प्रकारच्या कटामध्ये सहभागी झाले होते. मात्र पाहायला असं भेटतं रासबिहारी बोस जे आहेत ते इथनं या ठिकाणी निसटले आणि मग ते कायमस्वरूपी जपानमध्ये या ठिकाणी गेले. मात्र विष्णू गणेश पिंगळे जे आहेत त्यांना अटक करण्यात आलं आणि त्यांना 1915 ला या पंजाब लाहोर कटामध्ये फाशीची शिक्षा दिली गेलेली आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्यामुळे याचं राइट आन्सर हे विष्णू गणेश पिंगळे हे आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे ना. तर बघा अशा पद्धतीनं थोडंसं एलिमिनेशन मेथड लावून तो प्रश्न सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. ठीक आहे ना. प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला हा एलिमिनेशन मेथडचा फायदा इथे या ठिकाणी होईल. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे बघा. तो दुसरा प्रश्न काय आहे तो आपण इथं पाहूया. सुधारकांनी केलेल्या कार्याविषयीच्या योग्य जोड्या लावा. आता बघा, जेव्हा आपण जोड्या लावा असा प्रश्न असेल, कंबाईनच्या खास करून पेपरमध्ये, तेव्हा लक्षात घ्या ते थोडंसं बारकाईनं अभ्यासायचं आहे. कारण बघा, आपली घाई असते. आपल्याला या कंबाईनच्या पेपरचं वैशिष्ट्य असंच आहे, की याच्यामध्ये तुम्हाला कमी वेळामध्ये योग्य डिसिजन या ठिकाणी घ्यावं लागतंय. आणि म्हणून मग थोडंसं बारकाईनं हा प्रश्न या ठिकाणी पाहायचा लक्षात घ्या. कारण सिली मिस्टेक होण्याचे जास्त चान्सेस इथंच या ठिकाणी असतात. आता बघा, गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख म्हणजे कोण आहे हे लक्षात आलं पाहिजे. गोपाळ हरी देशमुख म्हणजे लोकहितवादी आहे. ठीक आहे ना. लोकहितवादी. मग अशा गोष्टी इथे या ठिकाणी जोड्या जुळवाच्या ह्याच्यामध्ये टाकतात. डायरेक्ट लोकहितवादी लिहिलं असतं तर कळलं असतं. परत मात्र इथे लिहिलेलं आहे गोपाळ हरी देशमुख. ठीक आहे ना. त्यामुळे गोपाळ हरी देशमुख नाव नीट लक्षात असू द्या. तेच लोकहितवादी. त्यानंतर विष्णुबुवा ब्रह्मचारी, बेहरामजी बलबरे आणि विष्णुशास्त्री पंडित असं आहे. आणि त्यांचं समोर इथं कार्य दिलेलं आहे. तर भावार्थ सिंधू या ग्रंथाचं लेखन, लक्ष्मीज्ञान या ग्रंथाचं लेखन, पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना आणि सेवा सदनची स्थापना. अशा प्रकारचे हे मुद्दे इथे या ठिकाणी दिसून येत आहेत. तर बघा कधी पण काय करा योग या 4 मधली जी अतियोग्य जोडी
तुम्हाला वाटते ती पहिली या ठिकाणी द्या. तर ती योग्य जोडी काय आहे ते तुम्हाला ज्याच्याबद्दल तुम्ही ठाम आहात, हे कन्फर्म आहे, हेच आहे. तर ते तुम्ही या ठिकाणी ते पहिलं या ठिकाणी द्या. जसं की लोकहितवादी. लोकहितवादी यांच्याबद्दल काय कन्फर्म आहे, तर लक्ष्मीज्ञान या ग्रंथाचं लेखन त्यांनी या ठिकाणी केलं. मग तुम्ही लगेच या ठिकाणी ही जोडी लावून टाका. लक्ष्मीज्ञान या ग्रंथाचं त्यांनी लेखन केलं. कारण खूप साऱ्या प्रश्नपत्रिकांमध्ये आपण पाहिलं, लक्ष्मी विलायतेला चालली. या प्रकारच्या सेंटेन्सवर प्रश्न आलेले, तर ते त्यांचा या ठिकाणी आहे. त्यामुळे लक्ष्मीज्ञान हे त्यांचा ग्रंथ आहे, हा लगेच लक्षात आला पाहिजे. मग आता लगेच ही एक जोडी जुळली, की मग पर्यायमध्ये तुम्हाला आलं पाहिजे. ठीक आहे ना? पर्यायमध्ये लगेच या. मग इथं जर आपण बघितलं ए इकडं आहे. मग एची जोडी 2 वर लागलेली आहे. मग 2 कुठे आहे? इथं आहे. लगेच उत्तर तुम्हाला सापडलं बघा. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. लगेच विथिन सेकंडमध्ये हे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडलं. कारण यामध्ये केवळ 2 हे एकाच ठिकाणी आहे पर्याय नंबर 3 मध्ये. म्हणून लगेच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर इथे या ठिकाणी मिळून जातं. ठीक आहे ना? मग बाकीचे पण आपण बघूया ना, की विष्णुबुवा ब्रह्मचारी. विष्णुबुवा ब्रह्मचारी काय? भावार्थ सिंधू हा ग्रंथ या ठिकाणी दिला. विष्णुबुवा ब्रह्मचाऱ्यांचं नाव काय? खरं नाव काय? विष्णू भिकाजी गोखले. ठीक आहे ना? इथं लिहितो बघा मी. तर विष्णू भिकाजी गोखले ज्या कोण विद्यार्थ्यांना माहीत नसेल, त्यांनी इथे या ठिकाणी लिहून ठेवा. विष्णू भिकाजी गोखले हे त्यांचं नाव आहे. बघा, हे विष्णुबुवा ब्रह्मचारी जर आपण बघितलं, तर यांच्या संदर्भात बरेचसे प्रश्न विचारले जातात, विचारले जाण्याची शक्यता देखील आहे. मग विष्णुबुवा ब्रह्मचाऱ्यांबद्दल अजून काय बरं? तर लक्षात घ्या त्यांचा एक दुसरा महत्वाचा ग्रंथ आहे वेदोक्त धर्मप्रकाश, है ना? तर बघा हा एक महत्वाचा ग्रंथ आहे. तर तो ग्रंथ तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वेदोक्त धर्मप्रकाश जो आहे, वेदोक्त धर्मप्रकाश हा एक महत्वाचा ग्रंथ त्यांनी या ठिकाणी दिला आणि सोबत भावार्थ सिंधू पण ग्रंथ लिहिला. त्यांच्याबद्दल अजून दुसरं महत्वाचं काय? तर यांनी या ठिकाणी अ, समुद्रकिनारी जाऊन जे काही ख्रिश्चन मिशनरी आहेत, त्यांच्यासोबत वादविवाद या ठिकाणी केलेला आहे. तर हे महत्वाचं त्यांच्या ठिकाणी आहे. विष्णुबुवा ब्रह्मचारींबद्दल अजून काय बरं महत्वाचं? तर विष्णुबुवा ब्रह्मचारी जे आहे, त्यांनी 1857 च्या उठावातल्या बातम्या उत्तरेकडच्या बातम्या दक्षिणेकडे प्रसारित करण्यासाठी त्यांनी एक वर्तमानपत्र चालवलं, ज्याचं नाव होतं वर्तमान दीपिका. ठीक आहे ना? तर वर्तमान दीपिका हे पण महत्वाचं आहे. आणि 1857 च्या उठावात या वर्तमानपत्रामुळं त्यांना इथे या ठिकाणी अटक देखील झाली होती. हा पण महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. मग एक प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, की 1857 च्या उठावामध्ये खालीलपैकी कोणत्या संन्यासाला अटक या ठिकाणी झाली होती? तर ते म्हणजे त्या प्रकारचे विष्णुबुवा ब्रह्मचारी. हा मुद्दा लक्षात घ्या. त्याचबरोबर सुखदायक राज्य प्रकरणी निबंध याच्यावर पण प्रश्न विचारले जाऊ शकतात लक्षात घ्या. सुखदायक राज्य प्रकरणी निबंध हा एक महत्वाचा ग्रंथ त्यांनी या ठिकाणी लिहिल्याचं दिसतं. ज्याच्यामध्ये साम्यवादाशी संबंधित चर्चा ही त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कामगारांच्या प्रश्नांशी संबंधित त्यांनी चर्चा इथे केलेली आहे. सुखदायक राज्य प्रकरण निबंध मोस्ट आय-एम-पी आहे. म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचाऱ्यांबद्दल हे 3 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. विष्णू भिकाजी गोखले त्यांचं मूळ नाव, वेदोक्त धर्मप्रकाश आणि भावार्थ सिंधू हे ग्रंथ त्यांनी लिहिला. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर ख्रिश्चन मिस्टरांसोबत वादविवाद त्यांनी या ठिकाणी केला. वर्तमान दीपिका लिहिलं आणि त्याचबरोबर सुखदायक राज्य प्रकरणी निबंध हा एक साम्यवादावर आधारित ग्रंथ लिहिला. बस संपला विषय. विष्णुबुवा ब्रह्मचारी याच्या पलीकडे काही विचारलंच जात नाही. ठीक आहे ना? हे लक्षात घ्या. त्यानंतर मेहराबजी मलबारी. आता बघा बेहरामजी मलबार समजा इनका जर माहीत नसेल तुम्हाला, म्हणजे आपण हे चेक पण करायचं, हां, चला बरोबर चालली जोडी आपली, गाडी बरोबर चालली. बहरामजी मलबारी मध्ये थोडं कन्फ्यूज असेल तर लगेच तिसरं घ्यायचं, चौथं घ्यायचं विष्णू शास्त्री पंडित. मग विष्णू शास्त्री पंडित काय? तर येस आपल्याला माहिती आहे, की त्यांनी पुनर्विवाह उत्तेजक सभेची स्थापना केलेली आहे. मग इथं विष्णू शास्त्री पंडित यांच्यासोबत लोकहितवादी होते. त्यांच्यासोबत त्या ठिकाणी आपल्याला अजून एक नाव माहिती आहे, न्यायमूर्ती रानडे देखील होते. तर या सर्वांनी त्या ठिकाणी पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली. कधी केलेली आहे? तर 1865 साली केलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे. 1865 साली विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना ते इथे या ठिकाणी करतायत असं एकंदरीत दिसतंय. आणि बहरामजी मलबारी मग काय? तर त्यांनी सेवा सदन इथे या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्या. जेव्हा आपलं ते फुलमणी प्रकरण झालं, त्याच काळामध्ये सेवा सदन त्यांनी इथे या ठिकाणी स्थापन केल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर या प्रकारचे महत्त्वाचे हे मुद्दे आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि मग पर्याय क्रमांक जो आहे तो आपला 3 हा आपला पर्याय क्रमांक या ठिकाणी हे याचा राइट आन्सर या ठिकाणी दिसून येतात. अशा पद्धतीचा हा एक प्रश्न या ठिकाणी आहे. जोड्या जुळवायला मी खास करून सांगेल थोडंसं गांभीर्यपूर्वक घ्या कारण ते वन लाईन सेंटेन्स नसतात लक्षात घ्या. गांभीर्यपूर्वक घ्या आणि कन्फ्युजन खूप जास्त प्रमाणामध्ये होतं. त्यामुळे मी तुम्हाला हे सांगेल, जोड्या जुळवामधले जो पर्याय अगदी योग्य पहिल्यांदा डेफिनिटली हाच पर्याय योग्य आहे हे जेव्हा वाटेल
तोच पहिला या ठिकाणी तुम्ही जोडी लावायची आणि त्याच्यानंतर ठरवायचे बाकीच्या पर्यायांकडे जायचं. ठीक आहे ना? त्यानंतर चलो नेक्स्ट क्वेशन आता आपण इथं पाहूया. तर बघा, आपल्याला माहिती आहे कंबाईनच्या पेपरमध्ये जर आपण बघितलं, मेन्समध्ये, प्रिलिम्समध्ये इतिहासाचे 10 प्रश्न आहेत. तर लक्षात घ्या, हे 10 प्रश्न हक्काचे असतात लक्षात घ्या. हे जर 10 प्रश्नांकडे जर आपला एखाद दुसरा प्रश्न जरी चुकला, तरी मेरिट आपलं या ठिकाणी जातं लक्षात घ्या. त्यामुळं हिस्ट्रीला जितकं सिरियसली तुम्हाला घेता येईल, तेवढं सिरियसली घ्या. सोपे प्रश्न असतात. एकदा का व्यवस्थितरित्या या घटकावर अभ्यास केला, तर लक्षात घ्या परत लाईफमध्ये परत करण्याची गरज लागत नाही. फक्त एवढं नक्की आहे, की गांभीर्यपूर्वक अभ्यास करावा लागतो. जर तुम्ही या सब्जेक्टला ऑप्शनलमध्ये ठेवलं किंवा या सब्जेक्टकडे जर तुम्ही कानाडोळा केला, तर हाच सब्जेक्ट पुढे जाऊन धोका या ठिकाणी देतो. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. त्याच्यावर व्यवस्थितरित्या या ठिकाणी काम करायचं. तर बघा, हा एक प्रश्न आला तो म्हणजे वर्तमानपत्रांशी संबंधित. आणि म्हणून मी तुम्हाला हे सजेस्ट करेल, की मुख्य परीक्षेला जात असताना वर्तमानपत्र जे आहे, तर ते वर्तमानपत्र या ठिकाणी करा, व्यवस्थित करा आणि खास करून महाराष्ट्राशी संबंधित वर्तमानपत्र करा. ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित करा, स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित या ठिकाणी वर्तमानपत्र करणं गरजेचं आहे. मोस्ट आय-एम-पी मी सांगाल ब्राह्मणेतर चळवळीतले वर्तमानपत्र हे खूप महत्त्वाची वर्तमानपत्र आहेत. याशी संबंधित खूप सारे प्रश्न मेन्सला विचारले गेलेले आहेत, हे लक्षात घ्या. हा घटक कदापिही तुम्ही या ठिकाणी मिस करू नका. कदापिही याला निग्लेक्ट करू नका. याला तुम्ही या ठिकाणी ऑप्शनमध्ये ठेवू नका किंवा नंतर बघू असं नका करू. खूप छान पद्धतीने हा घटक या ठिकाणी करा. एक प्रश्न तरी असतोच बघा. आता बघा, वृत्तपत्राविषयी जोड्या-जुळव. बघा, मी परत म्हटलो, जेव्हा पण तुम्हाला जुळवा-जुळवासारखा प्रश्न विचारला जाईल, तेव्हा तुम्ही तो खूप केअरफुली वाचायचा आणि त्यातली अत्यंत म्हणजे चोख असणारी, अचूक असणारी जोडी जी आपल्याला कळतीये, ती पहिल्यांदा त्या ठिकाणी लावून घ्यायची. अशा प्रकारचा आपला अप्रोच ठेवायचा आहे. ठीक आहे ना? आता बघा कृष्णाजी रानडे. चला आपण विचार करू माहीत नाही आपल्याला. विश्वासराव छत्रे. चला आपण हे पण विचार करू आपल्याला माहीत नाही. श्रीपतराव शिंदे आणि मुकुंदराव पाटील. अरे हे कुठेतरी ओळखीचे आहेत. ब्राह्मणाच्या चळवळीमध्ये यांचं नाव ऐकलेलं आहे आपण. असं आपण स्वतःशी बोलायचं बघा. आणि मग श्रीपतराव शिंदे आणि मुकुंदराव पाटील यांच्या संदर्भात आपल्याला लक्षात येतं, की हां, की हे ब्राह्मणाच्या चळवळीतले कार्यकर्ते होते आणि यांनी काही वर्तमानपत्र लिहिली. मग इथं विजय मराठा, दिनमित्र, ज्ञानसिंधू आणि ज्ञानप्रकाश या प्रकारचं आहे. मग मला माहिती आहे मुकुंदराव पाटलांचं दिनमित्र होतं. मग मी लगेच पहिली जोडी या ठिकाणी लावल दिनमित्र. ठीक आहे ना. त्यानंतर श्रीपतराव दिनमित्र पहिली जोडी लावली. तर मी डी मध्ये या ठिकाणी पाहेल, की डी मध्ये बी कुठे आहे. तर डी मध्ये 2 ठिकाणी या ठिकाणी दिनमित्र या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे ना. तर हे आपण पाहिलं. चला मग आता अचूक अजून उत्तर पाहिजेल आपल्याला. मग श्रीपतराव शिंदे हे पण मला माहिती आहे. मग श्रीपतराव शिंदेची जोडी कुठे लागते का? तर श्रीपतराव शिंदे विजय मराठामध्ये आपण लावलं. आता विजय मराठा कुठे आहे? तर दोन्हींमध्ये जर आपण बघितलं, इकडं काय आहे? श्रीपतराव शिंदेच्या समोर ज्ञानप्रकाश दिलंय आणि इकडं काय दिलेलं आहे? ते म्हणजे या ठिकाणी श्रीपतराव शिंदे, विजय मराठा. म्हणजे बघा बरोबर दिलं. म्हणजे हे चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे 2 आणि तिसरं, चौथं पण चुकीचं आहे. हे लक्षात येतं बघा आणि मग आपलं राइट आन्सर काय आहे? तर पर्याय क्रमांक 3. हे आपलं राइट आन्सर आहे. बाकीच्या 2 माहीत नसला तरी चालतंय बघा. बाकीच्या 2 माहीत नसलं तरी चालतंय. त्यामुळं तुम्हाला मी हेच सांगतो, जेव्हा जोड्या-जुळवामध्ये प्रश्न येईल, व्यवस्थित वाचायचा आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यात सर्वात अचूक जोडी जी तुम्हाला पहिली वाटते, ती या ठिकाणची सॉल्व्ह करायची आणि लगेच तुम्ही पर्यायामध्ये यायचं, की बाबा मी मुकुंदराव पाटलांची जोडी दिनमित्रासोबत लावली, कुठे आहे का? ठीक आहे ना. ती जोडी कोणत्या पर्यायामध्ये आहे? तर आपल्याला दिसलं काय, की हां, ते पर्याय नंबर 2 आणि 3 मध्ये आहे. परंतु 2 आणि 3 मध्ये दोन्हीकडे आहे. म्हणून मग लगेच मी दुसऱ्या पर्यायाकडे गेलो. श्रीपतराव शिंदे. ते त्यांची जोडी विजय मराठामध्ये लागलेली आहे. मग विजय मराठा जर आपण बघितलं तर 2 मध्ये या श्रीपतराव शिंदेंना सांगितलं ज्ञानप्रकाश आणि त्याचबरोबर 3 मध्ये सांगितलेलं आहे विजय मराठा. मग मला माहिती आहे मला हे फिक्स माहिती आहे, की विजय मराठा हे श्रीपतराव शिंदेंचा आहे. त्यामुळे लगेच आपल्याला कळतं, की हा बाबा माझा पर्याय हा पर्याय क्रमांक 3 हे याचा राइट आन्सर आहे. ठीक आहे ना. तर या पद्धतीचा हा प्रश्न अशा पद्धतीने सॉल्व्ह करणं गरजेचं आहे लक्षात घ्या. मग बाकी मग काय आपल्याला माहिती लगेच इथं समजतंय, की कृष्णाजी रानडे जे आहेत त्यांनी ज्ञानप्रकाश लिहिला आणि विश्वेश्वर छत्रे जे आहेत त्यांच्या या ठिकाणी ज्ञानसिंधू या प्रकारच्या या ठिकाणी मॅगझीन आपल्याला पाहायला भेटतात. आता हा प्रश्न सॉल्व्ह तर केला आपण. पण आता याच्या संदर्भात काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण पाहूया. जसं की माहिती आहे विजय मराठा बघा. विजय मराठा हा 1919 साली हे वर्तमानपत्र या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे.
ब्राह्मणेतर चळवळीचं वर्तमानपत्र हे लक्षात घ्या. जे आपल्याला माहिती आहे, की श्रीपतराव शिंदेंनी या ठिकाणी सुरू केलं. श्रीपतराव शिंदे जर आपण बघितलं, लक्षात घ्या ब्राह्मणेतर चळवळीचे महत्त्वाचे या ठिकाणी पदाधिकारी राहिलेले आहेत. पोलीस खात्यामध्ये कर्मचारी या ठिकाणी राहिले. नंतर मग त्यांनी राजीनामा दिला आणि 1919 ला त्यांनी या प्रकारचा विजयी मराठा हा वर्तमानपत्र सुरू केलं. लक्षात घ्या, या वर्तमानपत्राला शाहू महाराजांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केलेली होती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे ना. तर शाहू महाराजांनी आर्थिक मदत या ठिकाणी विजयी मराठाला केल्याचं आपल्याला दिसून येतं. दिनमित्र जर आपण बघितलं, तर दिनमित्र हे एकूण 3 वेळा प्रकाशित झालं. काय म्हणतोय मी? 3 वेळा प्रकाशित झालं. एकदा ते 1884 ला प्रकाशित झालं बघा. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर ते 1908 ला आणि मग 1909 किंवा 10 च्या दरम्यान या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे. मग बघा 1884 ला कोणी स्थापन केलं? तर आपल्याला माहिती असेल, की महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या चळवळीमध्ये कृष्णाजी भालेकर होते बघा. कृष्णाजी भालेकर होते आणि या कृष्णाजी भालेकरांनी काय केलं बघा, या कृष्णाजी भालेकरांनी 1884 ला एक महत्त्वाची संस्था स्थापन केली. त्या संस्थेचं नाव होतं दिनमित्र सार्वजनिक सभा. नीट लक्षात ठेवा. दिनमित्र सार्वजनिक सभा जी आहे, ही दिनमित्र सार्वजनिक सभा 1884 ला स्थापन केलेली आहे. कोणी? तर कृष्णाजी भालेकरांनी. आता बघा यामध्ये काय होतं, त्यांना असं वाटत होतं, की जसं पुन्हा सार्वजनिक सभा आहे, तसंच त्या ठिकाणी एक सभा ही बहुजन समाजाच्या लोकांची पण असली पाहिजे आणि म्हणून त्यांनी दिनमित्र सार्वजनिक सभा जी आहे, ती इथे या ठिकाणी स्थापन केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. हा महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर बघा, ही दिनमित्र सार्वजनिक सभेचं एक मुखपत्र या ठिकाणी राहिलं. ते मुखपत्र होतं दिनमित्र. ठीक आहे. आणि हे कोणी सुरू केलं तर गणपतराव पाटील. गणपतराव पाटील हे त्यांचे भाचे होते लक्षात घ्या. कोण होते? गणपतराव पाटील जे होते, ते गणपतराव पाटील इथे लिहितो बघा मी. गणपतराव पाटील हे त्यांचे भाचे होते. तर झालं असं, की गणपतराव पाटलांचं लवकर निधन झालं वयाच्या 27व्या वर्षी. मग या कृष्णाजी भालेकरांनी आपला मुलगा त्यांच्या बहिणीला या ठिकाणी दत्तक म्हणून या ठिकाणी दिलेला आहे. तोच मुलगा या ठिकाणी मुकुंदराव पाटील म्हणून पुढे आला. मुकुंदराव पाटील जसे या ठिकाणी मोठे झाले, त्यानंतर मग त्यांनी पुन्हा दिनपत्र सुरू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. मग 1908-9 च्या दरम्यान त्यांनी दिनमित्र सुरू केला आणि त्यावेळेस त्यांनी अहमदनगरचे सोमठाणे या भागातून त्यांनी हे दिनमित्र या ठिकाणी सुरू केला. हे लक्षात घ्या आणि नंतर मग तो बंद पडल्यानंतर पुन्हा त्या दिनमित्राला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली आणि मग तळवडी जी आहे तळवडीमधनं पण या प्रकारचा दुसरादा हे या ठिकाणी प्रकाशित झाल्याचं दिसतं. तर अशा प्रकारे दिनमित्राचा हा इतिहास आहे. दिनमित्राचं वैशिष्ट्य म्हणजे काय? अस्सल ग्रामीण भागातील लोकांसाठी काढलेलं वर्तमानपत्र होतं आणि त्यामध्ये काही सचित्र पण या ठिकाणी इथं होते. जसं की एखादं अ, अ, उंटाचं पिल्लू आहे, जे कर्जरूपी शेतकऱ्याच्या झोपडीमध्ये शिरल्यावर कसं या ठिकाणी त्याची झोपडी उद्ध्वस्त होते. अशा प्रकारचे चित्र हे या ठिकाणी या दिनमित्रामध्ये या ठिकाणी काढल्याचं एकंदरीत दिसतं. मुकुंदराव पाटील हे खूप महत्त्वाची व्यक्ती आपल्याला माहिती आहे. यांच्या संदर्भात अजून काय बरं महत्त्वाचं, तर कुलकर्णी लीळामृत जे आहे, हे कुलकर्णी लीळामृत देखील यांनी लिहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. त्या कुलकर्णी लीळामृतवरनं शाहू महाराज जे होते, या शाहू महाराजांनी काय केलं, तर कुलकर्णी लीळामृत जो आहे, तर त्या कुलकर्णी लीळामृतवर शाहू महाराजांनी कुलकर्णी वत्न जे आहे, ती इथे या ठिकाणी रद्द केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा, हा मुकुंदराव पाटलांशी संबंधित मुद्दा, हा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे मुकुंदराव पाटील काय-काय करतात बघा, तर कुलकर्णी लीळामृत जे आहे, हे कुलकर्णी लीळामृत या ठिकाणी इथं लीळामृत हा एक महत्त्वाचा ग्रंथ या ठिकाणी लिहितायत. याचबरोबर शेठजी प्रताप जो आहे बघा, शेठजी प्रताप हा एक महत्त्वाचा त्यांचा या ठिकाणी इथे ग्रंथ या ठिकाणी पाहायला भेटतो. मुकुंदराव पाटलांचे 2-3 महत्त्वाचे ग्रंथ आपल्याला पाहायला भेटतात. कुलकर्णी लीळामृत, शेठजी प्रताप, विठोबाची शिकवण हा एक ग्रंथ या ठिकाणी आहे आणि वर्तमानपत्रामध्ये दिनमित्र. ठीक आहे ना? तर हे खूप महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे जर आपण बघितलं तर ज्ञानसिंधू लक्षात घ्या. तर ज्ञानसिंधू हे जे आहे ते वीरेश्वर छत्रे यांचं या ठिकाणी वर्तमानपत्र या ठिकाणी होतं. साधारणतः 1842 साली ज्ञानसिंधूचं प्रकाशन या ठिकाणी झालं आणि हे विश्वेश्वर छत्रे जे होते हे आपल्याला पाहायला भेटतं या ज्ञानसिंधूमधनं ते ख्रिश्चन धर्माचा प्रचार-प्रसार करत होते, हे लक्षात घ्या. ख्रिश्चन धर्मामध्ये असणारे मानवतावाद, बंधुभाव याबद्दल ते या ठिकाणी सकारात्मक लिखाण करत होते आणि त्यानंतर कृष्णाजी रानडे जर आपण पाहिलं, तर त्यांनी ज्ञानप्रकाश हे वर्तमानपत्र जे आहे, इथे लिहितो बघा.
ज्ञानप्रकाश वर्तमानपत्र 1849 साली त्यांनी ज्ञानप्रकाश सुरू केलेलं होतं, असं दिसून येतं. मग ज्ञानप्रकाशमधनं समाजातील वाईट समज ज्या काही वाईट चालीरीती आहे, वेश्या व्यवसाय, मद्यपान करणे, जुगार खेळणे यावर कडाडून टीका हे त्यांनी ज्ञानप्रकाशमधनं कृष्णाजी रानडेंनी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर हे महत्त्वाचे मुद्दे आपण थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा पुढे आपण थोडंसं या ठिकाणी पाहूया. यानंतर आता 74च्या नंतर आता त्यानंतरचा एक प्रश्न आपल्याला इथे या ठिकाणी दिसून येईल. त्याच्यावर आपण चर्चा करूया. अच्छा. हां. तर बघा आता हा एक प्रश्न आपल्याला इथे पाहायला भेटेल. मी हे थोडंसं ड्रॉ करून ठेवतो. हे काढून टाकतो म्हणजे आपल्याला छान पद्धतीने याच्यावर चर्चा करता येईल. ठीक आहे. रफ करून ठेवतो हे. हां. तर बघा हा एक प्रश्न आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो बघा. प्रश्न काय आहे तो नीट समजून घेऊया आपण. इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही. इंग्लिश राज्य जे आहे, तर त्या इंग्लिश राज्यामध्ये पोटभर अन्न या ठिकाणी मिळत नाही. हा लेख कोणत्या सुधारकानं लिहिलेला आहे? ठीक आहे ना. प्रश्न बघा नीट. इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही. हा लेख कोणत्या समाज सुधारकानं लिहिलेला आहे? आता लेखांवर प्रश्न विचारले जातात. आता या संदर्भात काय करायचं? तर याला पर्याय नाही लक्षात घ्या. असे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला तुमच्या सदसद विवेक बुद्धीनंच या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. कारण किती जरी तुम्ही म्हटला, की लेख आपण पाठ करून टाकावं, तर ते होत नाही. कारण हे जे समाजसुधारक आहेत, खूप सारे ग्रंथांबद्दल त्यांनी लिखाण केलं. वेगवेगळे त्यांनी लेख लिहिलेले आहेत. फक्त थोडंसं आयडिओलॉजी थोडीशी आपण माहिती करून ठेवणं गरजेचं आहे किंवा त्याशी संबंधित तुम्हाला इथे या ठिकाणी लिखाण करायचं बघा. इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही या मथळ्यावरचा लेख कोणी लिहिला? गोपाळ हरी देशमुख, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि बाळ गंगाधर टिळक या पद्धतीचा या ठिकाणी आहे. बघा बाळ गंगाधर टिळक आणि त्याचबरोबर आगरकर यांचा कालखंड जर जसा पाहिला तर तो समान आहे कालखंड. परंतु इथं जर आपण बघितलं, तर हे गोपाळ गणेश आगरकर जे होते लक्षात घ्या. गोपाळ गणेश आगरकर जे होते हे पुरोगामी विचाराचे होते. गोपाळ गणेश आगरकर हे कसे होते? तर हे पुरोगामी जो आहे, तर हा पुरोगामी विचाराचे ते या ठिकाणी इथं राहिले होते. तर बाळ गंगाधर टिळक जे होते, हे सामाजिक सुधारणा ही नंतर करण्याच्या बाजूनं इथे या ठिकाणी राहिले होते. मात्र टिळकांनी इंग्रजांवर ज्या टीका केल्या, तर त्या टीका अत्यंत जहाल पद्धतीने या ठिकाणी केला. जसं की सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे काय? हे देशाचं दुर्दैव, उजाडलं पण सूर्य कुठे आहे? अशा प्रकारचे त्यांचे लेख होते, जे अत्यंत ज्वलंत होते आणि अत्यंत प्रखर भूमिका इथे या ठिकाणी घेणारे होते. आगरकरांनी समाजात सुधारणा करण्याविषयीची भूमिका मांडली, परंतु त्यांनी त्या भूमिकेसोबतच ब्रिटिशांच्या शासन कालखंडावर पण टीका केलेली आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे सामाजिक सुधारणेशी संबंधित त्यांचे विचार होतेच होते, परंतु ब्रिटिशांच्या राज्यकारभाराबद्दल पण ते या ठिकाणी थोडेसे नाखुश पण होते आणि ते त्यांच्यावर पण टीका करणारे इथे या ठिकाणी राहिल्याचं दिसून येतं. महात्मा ज्योतिराव फुल्यांचं जर आपण बघितलं तर लक्षात घ्या महात्मा ज्योतिराव फुले सामाजिक सुधारणेसंदर्भात सतर्क राहिलेले आहेत. त्यांनी ब्रिटिश शासनाच्या संदर्भात अशी परखड भूमिका घेतलेली नाही लक्षात घ्या. म्हणजे त्यांचं अप्रोच जर बघितलं ज्योतिराव फुल्यांचा अप्रोच काय होतं? ज्योतिराव फुले अशी भूमिका मांडतायत, त्या ठिकाणी इंग्रजी राज्य म्हणजे भारतासाठी ते एक वरदान आहे. अशा प्रकारची भूमिका मांडतात. जी भूमिका राजाराम मोहन रायची होती बंगालमध्ये, त्याच भूमिकेचं अनुकरण हे महात्मा ज्योतिराव फुले इथे करतात दिसतात आणि ते म्हणतात, की इंग्रजी राज्य म्हणजे भारतासाठी ते एक काय आहे, वरदान आहे. अशा प्रकारची भूमिका ते मांडतात. त्यामुळे ब्रिटिश सत्तेच्या विरोधात भूमिका मांडत जनरली स्पष्टपणे भूमिका मांडत नाहीये महात्मा ज्योतिराव फुले, हे लक्षात घ्या. त्यांना राजकीय सुधारणेसोबतच त्यांना सुधारण्यापेक्षा सामाजिक सुधारणा ही जास्त महत्त्वाची होती. कारण फुल्यांचं म्हणणं होतं आणि ते योग्य पण होतं, की ब्रिटिशांची गुलामी ही 150 वर्षांपूर्वीची आहे किंवा 100 वर्षांची आहे. मात्र एतद्देशीय लोकांनी शूद्र अतिशूद्रांची जी काही गुलामी आहे, त्यांना जी गुलामीत ठेवलं ती 3000 वर्षांची आहे. तर ही भूमिका फुल्यांची या ठिकाणी राहिली. हे लक्षात गोपाळ हरी देशमुख जर आपण बघितलं, तर गोपाळ हरी देशमुख जर आपण बघितलं लोकहितवादी या नावाने त्यांनी लिखाण केलं. ब्रिटिश सत्तेलाही त्यांनी विरोध केलेला आहे. त्याचबरोबर खास करून भारताच्या आर्थिक समीक्षेबद्दल त्यांची भूमिका इथे या ठिकाणी विशेष भूमिका इथं राहिल्याचं दिसून येतं.
मग ते भूमिका या ठिकाणी घेतात. भारताची लक्ष्मी ही या ठिकाणी दर्जापार चाललेली आहे. या प्रकारची भूमिका ते घेताना दिसून येतात आणि याचबरोबर कशा पद्धतीने भारतीयांचं आर्थिक शोषण या ठिकाणी केलं, त्या संदर्भात पण हे भूमिका घेताना दिसून येतात. तर यासारख्या प्रश्नामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला सदसद विवेक बुद्धीचा वापर करून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं तिथे या ठिकाणी द्यायची आहेत. या प्रश्नाचं राइट आन्सर काय आहे? तर गोपाळ गणेश आगरकरांचं म्हणणं या ठिकाणी राहिलं, की इंग्लिश राज्यात पोटभर अन्न देखील या ठिकाणी मिळत नाही. या प्रकारची भूमिका त्या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर जे आहे, हे इथे या ठिकाणी मांडताना दिसून येतात. कोणत्या पुस्तकाचा संदर्भ जर तुम्हाला मिळाला, त्या संदर्भातून तुम्ही या ठिकाणी या प्रश्नाची उत्तरं लिहू शकतात लक्षात घ्या. परंतु जे बेसिक तुम्ही जे पारंपरिक पद्धतीने अभ्यास करत असताल, त्या पारंपरिक पुस्तकांमधनं अशा प्रकारचे प्रश्न जे आहे, ते जनरली जर सोडवता आले नाही, असं मी म्हणतो, जनरल सोडवता आले नाही, तर दुःख मानू नका. 10 पैकी 9 प्रश्न जर तुम्हाला सॉल्व्ह करता आले ना, तर ग्रेट आहात लक्षात घ्या तुम्ही. 10 पैकी 9 प्रश्न चालेल आपल्याला, खूप चांगले परफॉर्मन्स तुम्ही देता असा त्याचा अर्थ होतो. 8 किंवा 9 परंतु अगदी 4 आले, 5 आले याचा अर्थ तुम्हाला अजूनही अभ्यासाची गरज आहे लक्षात घ्या. ठीक आहे, हा एक प्रश्न आपल्याला या पद्धतीचा पाहायला भेटेल. थोडंसं आपल्याला इथं त्रास होणार आहे. आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये एखादा प्रश्न असा येतो, की जो प्रश्न सॉल्व्ह करणं तितकंच या ठिकाणी सोपं नसतं लक्षात घ्या. ठीक आहे ना? तर गोपाळ गणेश आगरकर हे याचं राइट आन्सर या ठिकाणी आहे. जर समजा प्रश्न रिपीट झाला तर तुम्हाला तो फायदेशीरच इथे या ठिकाणी राहील. ठीक आहे. पुढे बघा आता. आता बघा यानंतर आपण हा एक प्रश्न इथे पाहूया. प्रश्न आहे तो म्हणजे एकच मिनिट. हा प्रश्न आता आपण इथं पाहूया. तर बघा हा प्रश्न आहे, की 20 जुलै सन 1924 रोजी 20 जुलै सन 1924 आता बघा पेपर कधीचा आहे तर 2023 चा पेपर आहे, है ना? पेपर कधीचा आहे 2023 चा आहे. 100 वर्ष ज्या घटनेला पूर्ण होत आहेत, त्याशी संबंधित प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आता जर समजा तुम्ही 2025 ला परीक्षा देताय, तर 2026 च्या बातम्या, 25 च्या बातम्या त्या थोड्याशा या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजे 2025 आणि 2026 ला जे जे संस्था घटक किंवा ज्या काही संघटना स्थापन झाल्या, त्यांच्याबद्दल थोडी बहुत माहिती तुम्ही इथे त्या ठिकाणी गोळा करण्याचा प्रयत्न इथं जरूर या ठिकाणी करा. या प्रकारे 20 जुलै 1924 रोजी स्थापन झालेल्या बहिष्कृत हितकारी सभेच्या कार्यकारी मंडळाचे सेक्रेटरी खालीलपैकी कोण होते? म्हणजे हा प्रश्न बहिष्कृत हितकारी सभेवर विचारलेला आहे आणि विचारलं की कार्यकारी मंडळाचे सेक्रेटरी कोण होते? अशा प्रकारचा हा प्रश्न इथे या ठिकाणी दिलेला आहे. आता बघा पर्याय आपण बघूया किसन फागू बनसोडे, शिवराम शिवतरकर, ज्ञानेश्वर घोलप आणि शिवराम कांबळे. ठीक आहे ना? असे प्रश्न इथे या ठिकाणी दिलेले आहेत. तर बघा हे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे? जर समजा वाचलं असेल तुम्ही तर वेल एंड गुड. जर नसेल वाचलं तरी पण आपल्याला या प्रश्नाचं योग्य पद्धतीने उत्तर देता आलं पाहिजे. जसं की किसन फागू बनसोडे जर आपण बघितलं, किसन फागू बनसोडे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या आधीच्या चळवळीचं नेतृत्व करणारे दलित नेते होते. याचबरोबर शिवराम जानबा कांबळे हे पण तसेच आहे. आंबेडकर पूर्व दलित चळवळीचे नेते हे शिवराम जानबा कांबळे आणि किसन फागू बनसोडे या ठिकाणी आहे. आणि ही जी संघटना आहे 1924 ची तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली संघटना आहे. मग या दोघांचा पर्याय ऑटोमॅटिकली कट होतो. कारण किसन फागू बनसोडे आणि त्याचबरोबर या ठिकाणी शिवराम जानबा कांबळे हे बाबासाहेबांच्याही आधीच्या चळवळीचे काम करणारे कार्यकर्ते राहिले. किसन फागू बनसोडे यांच्याबद्दल चोखा मेळा मुलींची शाळा त्यांनी सुरू केली. सन्मानबोधक निरप्रीत समाज खूप इम्पोर्टंट आहे बघा हा. सन्मानबोधक निरप्रीत समाज जो आहे, सन्मानबोधक निरप्रीत समाज जो आहे, तो त्यांनी या ठिकाणी स्थापन केलेला आहे किसन फागू बनसोडे यांनी. तर हे या आपल्या विरा शिंदेच्या प्रभावाखाली या ठिकाणी राहिलेले होते. खास करून विदर्भ भागातले या ठिकाणी मोठे समाज सुधारक या ठिकाणी राहिले. सन्मानबोधक निरप्रीत समाज त्यांनी या ठिकाणी स्थापन केला. मजूर पत्रिका त्यांनी या ठिकाणी इथं स्थापन केलेली आहे. तर या प्रकारचे त्यांच्या मध्ये महत्त्वाचे मुद्दे आपल्याला इथे या ठिकाणी लक्षात येतात. त्यानंतर जर आपण बघितलं तर या ठिकाणी शिवराम जानबा कांबळे, बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी सासवडमध्ये अस्पृश्यांची पहिली परिषद भरवण्याचा सन्मान यांच्याकडे त्या ठिकाणी जातो. शिवराम जानबा कांबळे यांनी जर आपण इथं पाहिलं तर लक्षात घ्या अस्पृश्यांची लष्कर भरती व्हावी यासाठी खास करून महार बटालियनची लष्कर भरती व्हावी यासाठी विशेष प्रयत्न या शिवराम जानबा कांबळे यांनी या ठिकाणी केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हे महत्वाचे आहे. सोमवंशी हितचिंतक मित्र समाज हे त्यांचं संघटन या ठिकाणी होतं. कोणतं? सोमवंशी सोमवंशी हितचिंतक मित्र समाज जो आहे, सोमवंशी हितचिंतक मित्र समाज हा एक महत्वाचं संघटन त्यांनी या ठिकाणी सुरू केल्याचं दिसून येतं.
तर हे 2 महत्त्वाचे आहेत लक्षात घ्या आंबेडकर पूर्व दलित चळवळीचे. आता ज्ञानेश्वर घोलप हे काय? तर ज्ञानेश्वर घोलप एक विद्यार्थी होता लक्षात घ्या आणि या ज्ञानेश्वर घोलपला पुढे जाऊन मूकनायक जे आहे, तर त्या मूकनायकचे संपादक बनवलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी. ठीक आहे ना? तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. मग इथं बहिष्कृत आणि सभेचे सेक्रेटरी कोण आहेत? जर समजा तुमच्या वाचनात आला, आपल्या क्लासमध्ये सगळं डिटेलमध्ये शिकवलेलं आहे आपण. क्लासच्या नोट्समध्ये म्हणा किंवा आपल्या लेक्चरमध्ये अ, या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी शिकवलेल्या आहेत. परत समजा मी कोणासाठी बोलतोय, एखाद्याने आपला क्लास लावला नाही, एखाद्याने आपले नोट्स वाचले नाही आणि समजा त्याला हा प्रश्न आलाय, पण ते प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे तर थोडंसं अशा सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून एलिमिनेशन मेथड लावून तो सॉल्व्ह केला पाहिजे. जसं माझं स्पष्ट म्हणणं तुम्हाला आहे. मग याचा राइट आन्सर काय? तर सीताराम शिवतरकर. लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही संघटना स्थापन केल्या, तर त्या संघटनांमध्ये ब्राह्मणांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. हा मुद्दा लक्षात घ्या. सीताराम शिवतरकर जे आहे, हे या संघटनेचे सेक्रेटरी होते आणि अध्यक्ष कोण होते? तर सी.एच. सेटलवाड सी.एच. चिमणलाल हरिलाल सेटलवाड. चिमणलाल हरिलाल सेटलवाड जे आहे, ते याचे अध्यक्ष होते लक्षात घ्या. बहिष्कृत आणि सभेचे अध्यक्ष सी.एच. सेटलवाड, हरिलाल सेटलवाड आणि सेक्रेटरी सीताराम शिवतरकर होते. बाबासाहेब आंबेडकर कार्याध्यक्ष होते. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. या पद्धतीचं बहिष्कृतकाने सभा बहिष्कृतकाने सभेसाठी बहिष्कृत भारत हे वर्तमानपत्र बाबासाहेब आंबेडकर 1925 साली सुरू करताना दिसून येतात आणि या बहिष्कृतकाने सभेचं बहिष्कृत भारत हे जे वर्तमानपत्र होतं, त्याच्यामध्ये अग्रलेख मोठ्या प्रमाणात लिहिले गेले. बातम्यांपेक्षा अग्रलेख मोठ्या प्रमाणात होते आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे बहिष्कृतकांनी चं ब्रीदवाक्य होतं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. एज्युकेट, एजिटेशन अँड ऑर्गनायझेशन हे त्याचं महत्त्वाचं ब्रीदवाक्य या ठिकाणी होतं. आता हे जे ब्रीदवाक्य मी म्हणलो, शिका, चेतवा, संघर्ष करा किंवा शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे ब्रीदवाक्य याही आधी लोकमान्य टिळकांनी एक पक्ष स्थापन केला होता, काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी. त्या काँग्रेस लोकशाही पक्षाचं ब्रीदवाक्य होतं, आधी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि नंतर तेच ब्रीदवाक्य बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत काढणी सभेची स्थापना करताना घेतलेलं आहे. हे लक्षात घ्या. खूप महत्वाचं आणि खूप कमी विद्यार्थ्यांना हे माहिती असेल, की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे आधी लोकमान्य टिळकांच्या काँग्रेस लोकशाही पक्ष या संघटनेचं ते ब्रीदवाक्य होतं. नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी सेम तेच ब्रीदवाक्य इथे या ठिकाणी बहिष्कृत हितकांनी सभेसाठी घेतलेलं होतं. असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे ना. याचा रेफरन्स देऊ का? तर रेफरन्स आहे यदी फडकेंचं पुस्तक. ठीक आहे ना. यदी फडकेंच्या पुस्तकामध्ये तुम्हाला लोकमान्य टिळकांच्या चॅप्टर अंतर्गत हा मुद्दा स्पष्ट होऊन जाईल. ठीक आहे ना. पुढे बघूया आपण. येस झालं का हे? येस. मला वाटतं हा प्रश्न झाला. आता त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण पाहूया बघा. आता बघा हा एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो बघा. काय आहे तो प्रश्न नीट समजून घेऊ आपण आणि मग आपण या प्रश्नाच्या उत्तराकडे या ठिकाणी जाऊया. आता बघा प्रश्न नीट पहा. डिप्रेस क्लास मिशनशी संबंधित कोणते विधान बरोबर आहे? तर डिप्रेस क्लास मिशनचा उद्देश काय आहे? ते उद्देश 1, 2, 3, 4 यामध्ये दिलेले आहे. आपल्या नोट्समध्ये, आपल्या क्लासमध्ये सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे ना. तुम्ही नोट्स बघा आपल्या, क्लास बघा. हे सगळं डिटेलमध्ये ॲज इट इज जसंच्या तसं जे उद्देश होते जसं तसे इथं ए छापून आणलेले आहेत. ठीक आहे ना. तर ते थोडंसं व्यवस्थितरित्या पाहून घ्या. यदी फडकेच्या पुस्तकामध्ये पण हे तुम्हाला मिळून जाईल. आता बघा अस्पृश्यांना नोकऱ्या मिळवून दिल्या. डिप्रेस क्लास मिशन आधी आपण पाहूया. त्याची स्थापना कधीची आहे रे डिप्रेस क्लास मिशन? तर 1906 ची आहे आणि हे डिप्रेस क्लास मिशन मुंबईमध्ये स्थापन झालेलं आहे. काय नेमकं झालं होतं बघा 1905 ला अहमदनगरमधलं भिंगार जे आहे, तर त्या भिंगारमध्ये अस्पृश्यांची परिषद भरवली गेली. तिथं वीरा शिंदे गेले. अस्पृश्यांच्या व्याख्या त्यांनी पाहिल्या आणि त्यानंतर 1906 ला ते डिप्रेस क्लास मिशन स्थापन करणार. डिप्रेस क्लास मिशनबद्दल एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला. एन.जी. चंदावरकर यांच्यावर प्रश्न विचारला जाईल. तर एन.जी. चंदावरकर जे होते, तर ते एन.जी. चंदावरकर हे या डिप्रेस क्लास मिशनचे या ठिकाणी काय होते? अध्यक्ष होते आणि वीरा शिंदे याचे कार्याध्यक्ष किंवा कार्यवाहक म्हणू आपण. ते इथे या ठिकाणी होते असं एकंदरीत दिसतं. मोस्ट आय-एम-पी डिप्रेस क्लास मिशन. त्यानंतर डिप्रेस क्लास मिशनची शाखा पुण्यामध्ये पण स्थलांतरित झाली बघा. पुण्यामध्ये 1911 ला ही सभा झाली किंवा डिप्रेस क्लास मिशन स्थापन झालं आणि पुण्यामध्ये शिवराम जानबा कांबळे हे या संघटनेचे अध्यक्ष या ठिकाणी होते पुण्यातल्या संघटनेचे अध्यक्ष, शाखेचे प्रमुख हे शिवराम जानबा कांबळे या ठिकाणी राहिलेले आहेत आणि नंतर मग
शिवराम जानबा कांबळे यांनी डिप्रेस क्लास मिशन सोबत नातं तोडलं आणि मग 1921 ला अस्पृश्य उद्धारक मंडळी अस्पृश्य उद्धारक मंडळीची स्थापना केली. कोणी केली? तर ती शिवराम जानबा कांबळे, वारा कोठारेंच्या सोबत शिवराम जानबा कांबळे या ठिकाणी 1921 ला अस्पृश्य उद्धारक मंडळी स्थापन करताना एकंदरीत दिसतं. ठीक आहे. तर डिप्रेस क्लास मिशनच्या काय विधान बरोबर आहे? अस्पृश्यांना नोकऱ्या मिळवून देणं हा उद्देश होता. सार्वजनिक धर्माची शिकवण देणं हा पण उद्देश होता. अस्पृश्यांसाठी शाळा, उद्योग, दवाखाने आणि वसतिगृह स्थापन करणे हा पण उद्देश राहिला आणि अस्पृश्यांसाठी राजकीय संघटना ज्या आहेत, तर त्या राजकीय संघटना इथे या ठिकाणी स्थापन करणं. आता बघा इथं डी मध्ये गंमत करून ठेवलेली आहे, है ना? डी जर आपण इथं बघितलं तर डी मध्ये गंमत केलेली आहे. अस्पृश्यांसाठी राजकीय संघटना स्थापन करणं. आता बघा अस्पृश्यांना राजकीय हक्क अधिकार मिळाले पाहिजेत, या प्रकारची भूमिका या देशामध्ये एकमेव माणसाने घेतली ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचं सरळ-सरळ म्हणणं राहिलं, की अस्पृश्यांचा उद्धार मंदिरामध्ये प्रवेश अस्पृश्यांना देऊन या ठिकाणी होणार नाही. अस्पृश्यांचा उद्धार राजकीय सत्ता प्राप्त केल्यावर आणि राजकीय हक्क अधिकार अस्पृश्यांना दिल्यावरच त्यांचा उद्धार होणार आहे. ही भूमिका गांधींना पण मान्य नव्हती, ती बाबासाहेब आंबेडकरांचीच राहिलेली आहे, लक्षात घ्या. वीरा शिंदे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यात जे वाद झाले साउथबोरो कमिशनमध्ये त्याचा मथळा पण हाच होता, त्याचा मुद्दा पण हाच होता. बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मागत होते, तर इथं वीरा शिंदे अस्पृश्यांना राखीव मतदारसंघ मागत होते. बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं, की अस्पृश्य प्रतिनिधी हे सरकारने नियुक्त करावा आहे. मात्र यांचं असं म्हणणं होतं, की अस्पृश्यांचे पुढारी हे काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी या ठिकाणी नियुक्त करावे. म्हणजे एकदेशीय भारतीय प्रतिनिधींनी काँग्रेसचे प्रतिनिधींनी अस्पृश्यांचे प्रतिनिधी विधिमंडळामध्ये पाठवावे. तर हा एक भूमिका आहे, वैचारिक संघर्ष आहे, वैचारिक भूमिका हे लक्षात घ्या. मतभेद हे आपल्याला दिसतात. त्यामुळे अस्पृश्यांसाठी राजकीय संघटन करा असं वीरा शिंदे बोलत नाहीत. आणि डिप्रेस क्लास मिशन 1906 त्यावेळेस तो विषयच नव्हता. अस्पृश्यांच्या राजकीय हक्क अधिकाराबाबत सर्वात पहिल्यांदा 1917-18 ला चर्चा सुरू झाली बघा. आणि ही 1917-18 ला अस्पृश्यांच्या राजकीय हक्क अधिकारासंदर्भात चर्चा सुरू झाली. याचं कारण पण काय होतं? तर याचं कारण होतं 20 ऑगस्ट 1917 ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्डची किंवा मॉन्टेग्यू जो होता भारत मंत्री त्यानं जी घोषणा केली होती, की आम्ही आता भारताला टप्प्याटप्प्याने 10-10 वर्षांनी स्वराज्य देणार आहे. मग त्या स्वराज्यामध्ये अस्पृश्यांचंही प्रतिनिधित्व असलं पाहिजे म्हणून साउथबोरो कमिशन पुढे बाबासाहेब आंबेडकर इथे या ठिकाणी साक्ष देत आहेत, की या देशामध्ये ज्यांची संख्या 1/5 आहे, अशा वर्गाला राजकीय प्रतिनिधित्व न देता या देशाला स्वराज्य मिळवून पण काही उपयोग नाही किंवा मिळणार नाही. ही भूमिका बाबासाहेबांनी समजून सांगितली. त्यामुळं पॉलिटिकली किंवा राजकीय संघटना, राजकीय हक्क अधिकार या संदर्भात चर्चा सगळं जर कोणी केली असेल सर्वप्रथम तर बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळं डी हा ऑप्शन चूक आहे लक्षात घ्या. मग राइट आन्सर काय? तर राइट आन्सर ए-बी-सी. राइट आन्सर अ, ब, क. हे लक्षात घ्या. म्हणजे बघा पेपर सॉल्व्ह करत असताना हा अप्रोच तुम्हाला डेव्हलप करावाच लागणार आहे. कारण राज्यसेवेचा मेन्स पेपर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये आता इथून पासून होणार आहे. त्यामुळे जर का तुम्ही वैचारिकदृष्ट्या मजबूत असाल, तगडे असताल, तुम्हाला ते सगळे वैचारिक मतभेद आणि वैचारिक सगळ्या गोष्टी माहिती असेल, तरच तुम्ही तो पेपर लिहू शकता लक्षात घ्या. ठीक आहे ना? आणि आता कंबाईनचा पेपर पण अशाच लेव्हलचा येतो ह्याचं उदाहरण हे तुम्हाला आता हाच प्रश्न सांगितला. त्यामुळं तुम्ही थोडंसं म्हणजे पॉलिटिकल नाही म्हणणार मी, पण एक आयडिओलॉजिकली तुम्ही थोडंसं साउंड आता असणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे ना? आता बघा यानंतरचा प्रश्न काय आहे तो आपण इथं पाहूया आणि मग पुढे आपण जाऊया. ठीक आहे. आता बघा हा एक प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो बघा. गव्हर्नर रिचर्ड टेम्पल कोणत्या भारतीय नेत्याचा उल्लेख द मोस्ट डेंजरस मॅन असं करतो? ठीक आहे ना? प्रश्न काय? द मोस्ट डेंजरस मॅन अशा पद्धतीचा उल्लेख या ठिकाणी रिचर्ड टेम्पलनी कोणत्या भारतीय नेत्याबद्दल केलेला आहे? आता सर्वात पर्याय बघू आपण. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे अशा प्रकारचा हा पर्याय आहे. आता बघा अभ्यास जर तुम्ही करत असाल इतिहासाचा, तर तुम्हाला हे रिचर्ड टेम्पल हे नाव नक्कीच माहिती असेल. जो एक मुंबईचा गव्हर्नर या ठिकाणी होता रिचर्ड टेम्पल. त्याच्याबद्दल माहिती असेल लक्षात घ्या. आपल्या क्लास प्रोग्राममध्ये, क्लास नोट्समध्ये बऱ्याच वेळा रिचर्ड टेम्पल बद्दल बोललेले आपण.
रिचर्ड टेम्पलचं काय बरं इम्पोर्टंट आहे? तर 1880च्या दरम्यानचा हा कार्यकर्ता होता. गव्हर्नर होता. 1880च्या दरम्यानचा लक्षात घ्या. 1880च्या दरम्यान हा या ठिकाणी इथं गव्हर्नर या ठिकाणी मुंबईचा राहिलेला आहे. आणि हा रिचर्ड टेम्पल जर आपण बघितलं, तर याचा संदर्भ हा या ठिकाणी फडके यांच्यासोबत लागतो. ठीक आहे ना. वासुदेव बळवंत फडके. तर वासुदेव बळवंत म्हणजे जर तुम्ही इयत्ता 11वीचं जर पुस्तक जर बघितलं असेल, तर इयत्ता 11वीचं जे महाराष्ट्राचा इतिहास ते पुस्तक जर बघितलं असेल, जुनं 11वीचं, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, की रिचर्ड टेम्पलला धमकी दिली होती वासुदेव बळवंत फडक्यांनी. रिचर्ड टेम्पलचं मुंडकं जो कोण आणून देईल त्याला मी $10,000 चा इनाम देईल, आहे ना. या प्रकारचं. त्यामुळं हे लक्षात ठेवा याचा कालखंड कोणत्या काळातला 1880. मग आता 1880 चा हा जर गव्हर्नर असेल, तर तो कोणाबद्दल बोलेल? तर तो महात्मा गांधींबद्दल बोलेल का? तर नक्कीच नाही. कारण महात्मा गांधींची कारकीर्द कधी सुरू होती 1893 ला. साऊथ आफ्रिकेला गेलेत. 1893 ला साऊथ आफ्रिकेमध्ये गेलेत. आणि भारतात कधी आलेत? तर भारतामध्ये आले कायमस्वरूपी ते म्हणजे 1914-15 ला. ठीक आहे ना. 1914-15 ला ते भारतामध्ये आलेले आहेत. त्यामुळं रिचर्ड टेम्पल विषय नाही लक्षात घ्या. लोकमान्य टिळक. आता बघा लोकमान्य टिळक जर किंवा आपण असं असे प्रश्न असले ना, तर बघा पहिलं कट काय करायचं ते लक्षात ठेवायचं. कट काय करायचं म्हणजे याचं काय उत्तर नाही. जोड्या-जुळवामध्ये आपण काय मेथड केली, की काय उत्तर आहे, एक जोडी लावून टाकायची पहिली. जे कन्फर्म आहे ती लावून टाकायची पहिली. हे मी सांगितलं. आता अशा प्रश्नांमध्ये एलिमिनेशन मेथडमध्ये काय योग्य उत्तर आहे, हे चेक करण्यापेक्षा काय नाही ते पाहणं गरजेचं आहे. मग इथं लक्षात घ्या सुभाषचंद्र बोस हे एक आपल्याला पाहायला भेटतात. सुभाषचंद्र बोस कट करून टाका. कधीची डेट आहे सुभाषचंद्र बोस यांचं कारकीर्द कधी सुरू झालं? 1920 ला सुरू झालं. आय-सी-एस अधिकारी होते. नंतर राजीनामा दिला आणि काँग्रेस जॉइन केलं. 1920 त्यामुळे रिचर्ड टेम्पल यांच्याबद्दल बोलू का? तर नक्कीच नाही. ठीक आहे ना. 2 पर्याय तर गेले. आता दुसरं राहतं महादेव गोविंद रानडे आणि त्याचबरोबर लोकमान्य टिळक या संदर्भात आहे. आता इथं म्हटलं द मोस्ट डेंजरस मॅन. आता टिळक जर सुरुवातीला जर तुम्ही पाहिले, तर बघा टिळकांची कारकीर्द जर बघितली, तर ती सुरू झाली 1881 पासून आहे ना. मराठा केसरी वर्तमानपत्र सुरू झाले. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना 1880 च्या दरम्यानच्या ठिकाणी आहे. आणि त्यानंतर 1881 पासून ते 1890 पर्यंतचा जर कालखंड पाहिला, 1890 पर्यंतचा कालखंड किंवा 89 पर्यंतचा कालखंड, तर लोकमान्य टिळक हे राजकीय भूमिका घेत नव्हते किंवा राजकारणामध्ये सक्रिय भूमिका ते या ठिकाणी घेत नव्हते लक्षात घ्या. जेव्हा 1889 ला काँग्रेसचं अधिवेशन मुंबईमध्ये झालं, तेव्हा पहिल्यांदा काँग्रेसच्या अधिवेशनात ते उपस्थित राहिले. 1890 ला डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि त्याचबरोबर फर्ग्युसनचे प्राध्यापक असलेले त्यांनी त्या आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि मग ते राजकारणामध्ये सक्रिय गेले. टिळकांबद्दल टिळक जहाल गटाचे नेते राहिलेले आहेत आणि टिळकांचं जे कार्य आहे हे 1893 नंतर मोठ्या प्रमाणावर प्रखरतेचं या ठिकाणी राहिलेलं आहे. तर लक्षात घ्या रिचर्ड टेम्पलचा कालखंड 1880 चा आहे आणि मग टिळक जर आपण बघितलं तर 1890 पर्यंत पॉलिटिकली भूमिका घेत नाहीये कोणतीच. काँग्रेसच्या अधिवेशनाला किंवा काँग्रेसच्या पहिल्या बैठकीला जाण्याला पण ते या ठिकाणी नकार देतात. आगरकर गेले मात्र टिळक नाही गेले लक्षात घ्या. म्हणून या काळामध्ये टिळक जर आपण बघितलं ते पॉलिटिकल सायलेन्स होते लक्षात घ्या. म्हणून मग ते मोस्ट डेंजरस मॅन नाही ठरत लक्षात घ्या रिचर्ड टेम्पलच्या द्वारे. कारण पॉलिटिकली ते या ठिकाणी सायलेन्स आहे लक्षात घ्या. त्यामुळं मग आपण जर बघितलं तर टिळक हे याचं उत्तर नसणार आहे. मग याचं राइट आन्सर काय आहे? तर न्यायमूर्ती रानडे. ठीक आहे ना. आता न्यायमूर्ती रानडेंना मोस्ट डेंजरस मॅन का बरं म्हणलं? एका बाजूला न्यायमूर्ती रानडे न्याय व्यवस्थेमध्ये आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या गठनामध्ये पण आहे. तिसऱ्या बाजूला ते औद्योगिक परिषद देखील स्थापन करतात. तर चौथ्या बाजूला ते या ठिकाणी एस्से ऑन इकॉनॉमिक्स इंडियन इकॉनॉमी यावर ते या ठिकाणी निबंध लिहितात आणि ब्रिटिश भारतातून जो पैसा विदेशामध्ये नेत आहे त्याला ते खंडणी देखील म्हणतात. म्हणजे भारताच्या आर्थिक राष्ट्रवादामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे आहे ते म्हणजे महादेव गोविंद रानडे. ते पहिले पहिले नाही म्हणणार मी, परंतु ते अशी व्यक्ती या ठिकाणी आहे, की जी व्यक्ती या ठिकाणी हे सांगतीये, की भारताचा पैसा भारतातच खर्च करा. भारताचा पैसा तुम्ही विदेशामध्ये नेऊ नका आणि सर्वात महत्त्वाचं काम यांनी काय केलं तर यांनी भारतामध्ये संस्थात्मक बांधणी केलेली आहे. संस्था स्थापन करून लोकांना त्या संस्था चालवण्यास भाग पाडलं आणि त्यातून राष्ट्रनायक घडवण्याच्या प्रक्रियेला त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे एका बाजूला सामाजिक सुधारणे पण आहे, दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सहभागी होतात. तिसऱ्या बाजूला ब्रिटिश राज्यकर्त्यांवर टीका करतात. चौथ्या बाजूला ते या ठिकाणी ब्रिटिशांच्या
आर्थिक दृष्टिकोनावर टीका करतात आणि भारतामध्ये आर्थिक राष्ट्रवाद देखील निर्माण करतात. त्यामुळे मोस्ट डेंजरस मॅन न्यायमूर्ती रानडे हे लक्षात घ्या. तर हे तुम्हाला बघा आतापर्यंत कंबाईनचे विद्यार्थी जे मी एकदम स्पष्टपणे सांगतो, मेन्सची परीक्षा आहे बघा. पूर्व परीक्षेचं सोडून द्या. पूर्व परीक्षेला जनरली बघा सगळा सावळा गोंधळच आहे आपल्याकडे. परंतु मेन्सला काही सिलेक्टिव्ह कॅन्डिडेट असतात बघा आणि ते असेच कॅन्डिडेट आहे, की जे बाबा अत्यंत अभ्यास करून ते या ठिकाणी मेन्सला गेलेले आहेत. म्हणून मग मेन्सचे जे कोण विद्यार्थी आहेत ना, त्यांनी पाठांतर करण्यावर भर न देता मला असं म्हणायचंय, त्यांनी टॉपिक आकलन करण्यावर भर द्यावा. आकलन तो जास्तीत जास्त झाला पाहिजे. एक-एक पर्सन त्याचं व्यक्तिमत्व लक्षात आलं पाहिजे. आपल्या सिलेबसमध्ये आहे ना महत्त्वाच्या व्यक्ती. त्या महत्त्वाच्या व्यक्तींचं मागं महत्त्वाचं व्यक्तिमत्व जे आहे, ते पण तुम्हाला चेक करायचंय. म्हणजे टिळकांचा काय दृष्टिकोन टिळक बघा मी जर एखादा मी टिळकांना कशा नजरेने पाहतो. टिळक सुरुवातीला आक्रमक भूमिका घेणारे आहेत, जालमतवादी भूमिका घेणार आहेत, प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेणार आहेत. तुरुंगातून बाहेर सुटल्यानंतर ते राष्ट्रीय पुढाऱ्याची भूमिका घेत आहेत. हे लक्षात घ्या. मग आपल्याला हे कळलं पाहिजे. तर टिळकांचे 2 व्यक्तिमत्त्वाचे 2 विविध पैलू आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. ब्राह्मणेतर चळवळीमध्ये ब्राह्मणांचे पक्ष उचलून धरतात. मात्र जेव्हा तिकडे जातात, म्हणजे तुरुंगातून जेव्हा बाहेर येतात, तेव्हा 1916 चे टिळक किंवा 1914 चे टिळक पूर्णतः वेगळे आहेत लक्षात घ्या. पूर्णतः वेगळे आहेत. ते लखनौ कराराला पाठिंबा देतात. बॅरिस्टर जिनासोबत ते लखनौ करार या ठिकाणी करतायत. तर हे खूप इम्पोर्टंट आहे बघा. त्यामुळं हे इम्पोर्टंट आपल्याला कळलं पाहिजे त्या व्यक्तींमधलं. तर राइट आन्सर काय? महादेव गोविंद रानडे. पुढे बघा. तर बघा प्रश्न म्हणजे सोडवण्याची टेक्निक आली पाहिजे बघा. मला हे सांगायचं मला प्रश्न हिस्ट्रीचे प्रश्न जे आहेत ना, तुम्ही जर तोंडपाठ करत बसला पाठांतर सॉरी तुम्ही जर पाठांतर करत बसला ना, तर मग इथं प्रॉब्लेम होईल. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो इथून पुढचा कालखंड हा पाठांतराचा नाही, घोकमपट्टीचा नाही. तुम्ही टॉपिक समजून घ्या. कोणताही विषय असू द्या. टॉपिक समजून घ्या. आकलन व्यवस्थित करा आणि मग उत्तराकडे तुम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करा. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. मी सांगितलं तुम्हाला जोड्या जुळवा किंवा जोडी ओळखा यामध्ये जे कन्फर्म आहे पहिलं ते राइट म्हणून टाकायचं. आता इथे विचारलेलं आहे चुकीची जोडी ओळखा. का प्रश्न नीट वाचा आधी. योग्य विचारलंय की चुकीचं विचारलंय ते कळलं पाहिजे. चुकीची जोडी ओळखा असं विचारलंय आणि म्हणून मग थोडंसं व्यवस्थितरित्या आपण पाहायचंय. काय राइट काय आहे? ठीक आहे. आता सर सय्यद हुसेन संयुक्त भारतीय देशभक्त संघाची स्थापना. त्याला उत्तर माहिती आहे, तो पहिल्या झटक्यामध्ये उत्तर देईल. पण समजा नाही माहिती कोणाला, तर मग काय केलं पाहिजे? डब्ल्यू.डब्ल्यू. हंटर. हां, वाचले आपण. इंडियन मुसलमान ही योग्य जोडी आहे. हे बरोबर आहे बघा. डब्ल्यू.डब्ल्यू. हंटर, इंडियन मुसलमान हा ग्रंथ लिहिला. कधी लिहिला? तर 1870 ला. हे वाचले आपल्या वाचण्यामध्ये आलंय. ठीक आहे ना. इंडियन मुसलमान. थिओडोर मॉरिसन थिओडोर बेक आणि मॉरिसन असं आहे ते. तर तिथे थिओडोर मॉरिसन लिहिले. तर थिओडोर मॉरिसन हे अलीगडचे प्राचार्य होते. येस, अलीगडचे प्राचार्य राहिलेले आहेत. 1700 साधारणतः 77च्या दरम्यान हे प्राचार्य राहिलेले आहेत. रहमत अली चौधरी होता बघा. त्यानं मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्राचं नाव पाकिस्तान असं केलं. आपल्याला माहिती आहे पाकिस्तान 5 राज्यांचा मिळून एक राष्ट्र बनलं पाहिजे. या प्रकारची भूमिका त्याची या ठिकाणी राहिली. मग पाकिस्तान म्हणजे पी फॉर पंजाब, ए फॉर अफगाणिस्तान, के फॉर काश्मीर, सिंधमधला सिंधचा आय त्याने घेतला सिंध आणि बलुचिस्तान यांचं मिळून पाकिस्तान असं म्हणजे रहमत अली चौधरी. त्याचा ग्रंथाचं नाव होतं नाऊ ऑर नेव्हर. याच्यावर प्रश्न येऊ शकतो लक्षात घ्या. नाऊ ऑर नेव्हर. नाऊ ऑर नेव्हर हा एक केम्ब्रिज स्कॉलर होता लक्षात घ्या. 1933 साली हा ग्रंथ लिहिला आणि ही भूमिका त्यांनी मांडली. तर 3 तर बरोबर आहे. मग चूक कुठलं आहे? तर पहिलं आहे चूक. तर ज्याला याचा राइट आन्सर माहिती आहे, लगेच तो लिहून मोकळा होतो. पण जर माहीत नसेल तर असं एलिमिनेशन लावा लक्षात घ्या. संयुक्त भारतीय देशभक्त संघ त्याला म्हटलं जातं युनायटेड इंडियन पेट्रियोटिक असोसिएशन. युनायटेड इंडियन पेट्रियोटिक असोसिएशन हे एक संघटन होतं 1888 ला आणि हे संघटन सर सय्यद अहमद खान यांनी स्थापन केलं. सर सय्यद अहमद खान ज्यांना मुस्लिमांच्या राजाला मोहरा म्हटलं जातं. तर ते सर सय्यद अहमद खान यांनी हे संघटन स्थापन केलं होतं. युनायटेड इंडियन पेट्रियोटिक असोसिएशन भारतीय राजभक्त सभा या प्रकारची देशभक्त किंवा राजभक्त म्हणा सभा ही स्थापन त्यांनी केलेली होती आणि याच सभेच्या वेळेस त्यांनी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे, की भारत एक सुंदर भारत एक सुंदर वधू आणि तिचे 2 डोळे हिंदू-मुस्लिम ही आधीची भूमिका होती त्यांची. आता त्यांनी त्या भूमिकेत बदल केला आणि ते म्हणाले, "हे भारत एक सुंदर वधू आणि तिचे 2 डोळे हिंदू-मुस्लिम नाही. हिंदू-मुस्लिम हे देश आहे आणि
त्यांचं असं म्हणणं या ठिकाणी राहिलं, काँग्रेस हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे मुस्लिमांनी सतर्क व्हा, काँग्रेसच्या नादी लागू नका. तर युनायटेड इंडियन पेट्रियॉटिक असोसिएशन ही संघटना जी होती, खास करून काँग्रेसला पर्याय देणारी किंवा काँग्रेसमध्ये मुस्लिमांनी सहभागी होऊ नये याचा प्रचार-प्रसार करणारी संघटना राहिली होती आणि या संघटनेनं ब्रिटिशांनाही सांगितलं, "आम्ही तुमच्या प्रती अत्यंत देशनिष्ठ आहोत. तुमच्या प्रती अत्यंत आम्ही या ठिकाणी विश्वासूपणे काम करू. आम्ही निष्ठावान राहू." ही भूमिका त्यांनी मांडली होती असं एकंदरीत दिसतं. हे या प्रश्नाचं आन्सर आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. चलो आता लास्ट क्वेशन आहे बघा. हा लास्ट क्वेशन आहे जोड्या-जुळवा. मी मागेच म्हटलं, की हिस्ट्रीमध्ये 10 प्रश्न येतात. त्यातला हा 10वा प्रश्न आहे, जोड्या-जुळवा आहे बघा. जोड्या-जुळवा जेव्हा प्रश्न येईल, तेव्हा पहिलं काम काय करायचं, जे अत्यंत योग्य आहे, ते उत्तर सॉल्व्ह करायचं आणि मग पर्यायाकडे जायचं. आणि जर समजा पर्यायामध्ये आपलं उत्तर एकाच ठिकाणी आहे, तर लगेच उत्तर देऊन मोकळं व्हायचं. हा प्रश्न जोड्या-जुळवाचा जितका सोपा आहे, तितका कठीण पण वाटतो. कारण एक जोडी जर चुकली, की मग इथे विषय आपला क्लोज होऊन जातो. आता बघा प्रभाकर आहे, सुधारक आहे, जनता आहे, महाराष्ट्र धर्म आहे. मला हे वर्तमानपत्र दिसल्यासमोर त्यांची संस्थापक दिसतायत, कोणी संपादक दिसतायत. तर आता मला कळतंय बाबा प्रभाकर आहे, सुधारक आहे. चला सुधारक तर मला माहिती कन्फर्म आहे, हे तर आगरकरांचं आहे. मग गोपाळ गणेश आगरकर सुधारकांची जोडी लावली मी. मग इथं ब काय आहे 3 क्रमांक. 3 क्रमांक एका ठिकाणी आहे. राइट आन्सर पर्याय क्रमांक 3 असं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. ठीक आहे ना? मग बाकीचं बघण्याची गरज पण लागत नाही. ठीक आहे ना? पर्याय क्रमांक ब चं उत्तर गोपाळ गणेश आगरकर आहे. एकाच पर्यायामध्ये आहे. हेच उत्तर राइट आहे. ठीक आहे ना? फक्त हे करत असताना जरा व्यवस्थित होते करा. सिली मिस्टेक होण्याचे चान्सेस असतात. तुम्ही इथं 3 लिहिता आणि उत्तर पत्रिकेमध्ये 2 मारून येता. तर सिली मिस्टेक टाळायच्या. बघा, सिली मिस्टेक टाळायचा असेल तर खूप सारे पेपर सॉल्व्ह करणं त्याच्यावर पर्याय या ठिकाणी आहे. तर मग प्रभाकर काय? तर भाऊ महाजन यांचं प्रभाकर वर्तमानपत्र या ठिकाणी राहिलेलं आहे. त्याचबरोबर जनता वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राहिलेलं आहे. महाराष्ट्र धर्म हे आचार्य विनोबा भावे यांचं या ठिकाणी वर्तमानपत्र राहिलेलं आहे. ते महत्वाचं आहे बघा. आपल्याला माहिती आहे प्रभाकर वर्तमानपत्र हे भाऊ महाजनने सुरू केलेलं आहे 1848 च्या दरम्यान. त्यातनं शतपत्र जे आहे हे लोकहितवादी या ठिकाणी लिहितात. भाऊ दाजी लाड हे स्वकीयांचे दोष या मथळ्याखाली लिखाण करतायत. सुधारक गोपाळ गणेश आगरकर 1888 ला स्थापन करताना एकंदरीत त्या ठिकाणी दिसेल. इष्ट असेल तेच बोलणार या प्रकारची भूमिका ते या ठिकाणी साध्य असेल तेच करणार. इष्ट असेल तेच बोलणार, साध्य असेल तेच करणार. ही भूमिका त्यांच्या ठिकाणी सुधारकमध्ये होती. जनता वर्तमानपत्र जर आपण बघितलं 1930 साली बाबासाहेब आंबेडकरांचं वर्तमानपत्र जनता राहिलेलं आहे. 1930 ते 1955 पर्यंत दीर्घकाळ हे वर्तमानपत्र चालल्याचं एकंदरीत दिसून येतं. याच वर्तमानपत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल, ही भूमिका मांडताना दिसून येतात. गोलमेज परिषदेमध्ये जेव्हा बाबासाहेब गेले, तेव्हा जनता या वर्तमानपत्रातूनच बाबासाहेबांची पत्र इथं छापण्यात आली होती, असं दिसतं. महाराष्ट्र धर्म आचार्य विनोबा भावे ज्यांनी भूदान चळवळ जी आहे, ते भूदान चळवळ पायमपल्ली या भागातून सुरू केली होती. पायमपल्ली या भागातून भूदान चळवळ त्यांनी सुरू केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर हे पण महत्वाचे मुद्दे आहेत. तर या प्रकारे मित्रांनो असे हे प्रश्न आपण 81वा प्रश्न हा भूगोलाशी संबंधित आहे. तर लक्षात घ्या अशा प्रकारचा हा प्रश्न आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह केले. तर 2023 चा संयुक्त मुख्य परीक्षा गट ब चा जो पेपर होता, तो पेपर आपण अशा पद्धतीने सॉल्व्ह केला. त्याच्यामध्ये बारकावे जे होते ते बारकावे आपण इथं पाहिले. कोणते प्रश्न कशा पद्धतीने हँडल करायचे त्याबद्दल पण मी तुम्हाला इथे सांगितलेलं. काही शंका असेल तर जरूर मला या ठिकाणी तुम्ही मेसेज करा. ठीक आहे. थांबूया आपण. भेटूया पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू. व्हेरी मच.